तुम्ही मक्याच्या कणसाची भजी बनवली असतील, कटलेट बनवले असतील, पॅटीस बनवले असतील, पण अशा पद्धतीने कटलेट नक्की बनवून पहा. तुम्हाला नक्की आवडतील आणि मोकळ्या वेळेत खाण्यासाठी ही स्नॅक्सची रेसिपी एकदम जबरदस्त आहे. कमी तेल वापरून ही टिक्की तयार होते आणि चहाच्या वेळेत सुद्धा तुम्ही ही स्नॅक्समध्ये खाऊ शकता. कमी वेळात आणि मोजकेच पदार्थ वापरून ही टिक्की तयार होते. बाजारात सुद्धा हे स्वीट कॉर्न्स आता यायला लागलेले आहेत, तर नक्की घ्या आणि ही रेसिपी ट्राय करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर हे टिक्कीचं मिश्रण बनवण्यासाठी एक मोठ्या वाटीच्या मदतीने 1 वाटी उकडलेले मी इथे मक्याची कणसं घेतलेले आहेत. गोड मका जो असतो तो इथे मी वापरलेला आहे. मक्याची कणसं उकडून घ्यायची, म्हणजे ती चांगली शिजलीसुद्धा जातात, कच्ची राहत नाही तळल्यानंतर. त्यानंतर आपल्याला घालायचे 2 उकडलेले बटाटे, असे मॅश करून घालायचे. मध्यम आकाराचे 2 बटाटे मी इथे घेतलेले आहेत. ते चांगले शिजवून त्याच्यावरची साल काढून चांगले इथे मी मॅश करून घेणार आहे. बटाटा घेतल्यामुळे ही मक्याची कणसं आहेत त्याचे कटलेट बनण्यासाठी बाइंडिंगला मदत होते, त्यासोबतच चवही चांगली लागते कटलेटची. बटाटा मॅश करून झाल्यानंतर मी इथे मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे, तो सुद्धा घातला. त्यानंतर 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कमी तिखट हवं असेल तर 1च मिरची घाला. 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं आहे आणि 1 चमचा बेसन. मसाल्यांमध्ये मी 3-4 चिमूट हळद घातली, 1 चमचा लाल मिरची पावडर घरगुती मसाला आहे, त्यासोबतच पाव चमचा गरम मसाला पावडर, चवीनुसार मीठ. इथे जर तुम्ही लाल मिरची पावडर 1 चमचा घालत असाल तर तुम्ही हिरवी मिरची कमी घालू शकता, म्हणजेच तिखटानुसार तुम्ही ॲडजस्ट करा. त्यानंतर मी इथे घातलेला आहे 1 चमचा सफेद तीळ. हे या कटलेटमध्ये तुम्ही नक्कीच घालून बघा, चव एकदम भन्नाट येते आणि एकदम मस्त खमंग अशी कुरकुरीत ती तिळाची चव येते ना, ती ह्या कटलेटमध्ये खूप छान लागते. सगळे पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर अशी 1 वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर मी भरपूर प्रमाणात घातलेली आहे, कारण याची चव या कटलेटमध्ये खूप छान येते. आता हे सुद्धा चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला जेवढे मोठे कटलेट हवे त्यानुसार असे गोळे तयार करायचे. असा गोळा तयार करून झाला की मग दोन्ही हातांच्या मध्ये हा गोळा ठेवून त्याला कटलेटचा शेप द्यायचा आहे. तर तुम्हाला किती जाड कटलेट हवं आहे किंवा किती पातळ, किती लहान, किती मोठं, ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे तयार करून घेऊ शकता. मी आकाराने मध्यम थोडे पातळ असे हे कटलेट तयार करून घेतलेत, म्हणजे ते फ्रायसुद्धा व्यवस्थित होतात, कच्चे राहत नाहीत. तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे कटलेट तयार करून घेतलेले आहेत. काही कटलेट असे तयार झाल्यानंतर यांना आपण आता फ्राय करून घेऊया. अर्धं हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा 2-3 दिवस ठेवू शकता. हवाबंद डब्यामध्ये भरून हे मिश्रण ठेवायचं. तर इथे मी अर्ध्या मिश्रणाचे कटलेट तयार करून घेतलेले आहेत. इथे आपण ब्रेड क्रम्स वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे. साध्या सोप्या पद्धतीने घरगुती पदार्थांमध्येच हे कटलेट बनवलेले आहेत आणि चवीला एकदम भन्नाट लागतात. तर इथे आता आपण कमी तेलामध्ये हे तळणार आहोत. त्यासाठी मी पॅन अगोदर चांगला गरम करून घेतला. त्यानंतर ह्यात 3 ते 4 चमचे तेल घातलं आणि तेल गरम झालं की त्यात आपण हे कटलेट सोडलेले आहेत. तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण शक्यतो कमी तेलामध्ये तळा, म्हणजे काय होईल, तेलसुद्धा कमी हे शोषून घेतील. त्यानंतर आता आपल्याला हे एका बाजूने चांगले 3-4 मिनिटसाठी बारीक गॅसवर चांगले फ्राय करून घ्यायचे, रंग येईपर्यंत. असा सोनेरी रंग आला की लगेच पलटून घ्यायचं आणि पुन्हा 3-4 मिनिट दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करायचे. दोन्ही बाजूने असा रंग आला की मग थोडा वेळ, जोपर्यंत हे वरून क्रिस्पी होत नाही तोपर्यंत फ्राय करायचे. मग असे मस्त आपले कटलेट तयार झालेले आहेत. कटलेट गरम गरम असतानाच वरून थोडा थोडा चवीनुसार चाट मसाला घालायचा. मग ह्या कटलेटची चव अजूनच जबरदस्त लागते, चटपटीत लागते. आणि चाट मसाला नसेल तरीही हरकत नाही आहे, स्किप करू शकता, असेही हे खूप छान लागतात. तर मस्त पाहू शकता, कुरकुरीत वरून आणि आतून मऊ असे हे कटलेट तयार झालेले आहेत. आणि या मिश्रणामध्ये तीळ घातलेले असल्यामुळे कटलेटची चव अजूनच वाढते. यासोबत खाण्यासाठी मी एक हिरवी चटणी बनवलेली आहे, खूप जबरदस्त लागते, तर ती सुद्धा नक्की बनवा. रेसिपी दाखवलेली नाही आहे, पण मी सांगते. 1 टोमॅटो, मूठभर कोथिंबीर, तिखटानुसार 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 3-4 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा काळं मीठ, चवीनुसार सफेद मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. मस्त आपली चटपटी ती चटणी तयार होते आणि या कटलेटसोबत ही चटणी एकदम जबरदस्त लागते.
वरून टेक्स्चर पाहू शकता, छान कुरकुरीत झालेला आहे आणि दिसायलाही सुंदर दिसत आहेत. चवीला त्याहूनही जबरदस्त लागत आहेत. तर आता पावसाळासुद्धा सुरू झालेला आहे हळूहळू आणि स्वीटकॉर्न्स मार्केटमध्ये यायला लागलेले आहेत. तर ह्या मॉन्सून सीझनमध्ये हे कटलेट नक्की तयार करा. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.